न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। आपल्या कार्यकाळात 300 उद्योजक बनवून उद्योजकांना प्रशिक्षणाची गरज असल्याचे प्रतिपादन शशिकांत जाधव यांनी केले। अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने रविवारी नाशिक येथील लंडन पॅलेस सभागृहात राष्ट्रीय प्रतिनिधी अधिवेशन आयोजित करण्यात आले होते। पहिल्या सत्रात कृषी उद्योग पर्यटन रोजगार क्षेत्रातील संधी आणि मराठा समाज या विषयावर आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे वित्त सल्लागार तसेच छत्रपती शिवाजी महाराजांवर पुस्तकाचे लिहिलेल्या पुस्तकांची लेखक डॉक्टर गिरीश जाखोटिया, कोकणमध्ये ग्लोबल कोकण म्हणून उद्योजकतेची चळवळ चालवणारे संजय यादवराव, शेतकऱ्यांची उत्पादक कंपनी स्थापन करून निर्यातीमध्ये देशात सर्वात मोठी कंपनी असलेल्या सह्याद्री फार्मचे अध्यक्ष विलास शिंदे, त्याचबरोबर उद्योजकांच्या नीमा संघटनेच्या माध्यमातून उद्योजक शशिकांत जाधव आणि प्रगतिशील शेतकरी द्राक्ष बागायतदार संघाचे उपाध्यक्ष कैलासजी भोसले आदी उपस्थित होते। या अधिवेशनात छत्तीसगड, हरियाणा, कर्नाटक, गोवा, हैदराबाद याचबरोबर महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यातून पदाधिकारी प्रतिनिधी उपस्थित होते। अखिल भारतीय मराठा महासंघ नाशिक जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बनकर, युवक जिल्हाध्यक्ष व्यंकटेश मोरे, नाना बच्छाव, योगेश नाटकर पाटील व राजेंद्र शेळके यांनी आलेल्या पाहुण्यांचं स्वागत केलं। कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुभाष शेळके, अशोक दुधारे, अशोक कदम, संजय फोटोज, राजाभाऊ जाधव, दीपक पाटील, रमेश खापरे, अनिल अहिरे, सागर बागुल, सागर कातड आदी उपस्थित होते। त्याला 100% दिले पाहिजे। एक पण हक्के का काहीतरी होता तो नाही नोंदी रद्द कर, रास्ता कसं काय? आपल्याकडे कायदा आहे, कायद्यामध्ये तरतूद आहे, त्या तरतुदीप्रमाणे एखाद्या माणसाची नोंद बघून त्याला जातीचं प्रमाणपत्र फक्त काय मराठीतून मिळतं का? सगळ्यांनाच मिळतं। आणि जी गोष्ट कायद्यामध्ये नाही, मी आज या ठिकाणी सांगतो, जात पडताळणी समिती उच्च न्यायालयाच्या व्यतिरिक्त कोणालाही दिलेलं प्रमाणपत्र रद्द करण्याचा अधिकार नाही। त्यामुळे कोणाला काही गुन्हेगारी करायची ती करू द्या, परंतु ज्या लोकांना त्याचे मराठा सर्टिफिकेट मिळणारच नाही, कोणती सर्टिफिकेट, त्यांच्यासाठी सुद्धा आपल्याला पर्यायी व्यवस्था म्हणजे एससीबीसी आरक्षण आज आपल्याकडे अस्तित्वात आहे, त्याचा आज फायदा घेतला पाहिजे। बरेच लोक म्हणतात हे टिकणार नाही, हे टिकणार नाही। मी मगाशीच बाळासाहेब सरांनी हे सांगितलं, हे पडणार नाही लोकांना। पृथ्वी गोल आहे हे सांगणाऱ्या गॅलिलिओला सुद्धा लोकांनी दगड मारलं। बाळासाहेब तुम्हाला पण मारतील काय दिवस, कुठे गेले ते मारतील, पण जी घटना दुरुस्ती झाली त्याच्यानंतर सोशल एज्युकेशनल जो बॅकवर्डनेस आहे तो प्रूव्ह करून देणारी मराठा ही आपल्या राज्यातली पहिली कम्युनिटी, ही पहिली कम्युनिटी। आणि मग पहिली कम्युनिटी असताना केवळ तुमचे साखर कारखानदार, शिक्षण सम्राट, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री महाराष्ट्राच्या 70 वर्षामध्ये 32 वर्ष 6 महिने मराठा मुख्यमंत्री होते आणि 32 वर्ष मराठा मुख्यमंत्री होते। प्रॉब्लेम काय माहितीये का, की मराठा समाजाचे ठराविक नेते जर सोडले तर बहुतेक लोकांच्या अँटी चेंबरमध्ये गोयल शर्मा अग्रवाल असतात, पक्षाचे कार्यकर्ते पक्षाच्या केबिनमध्ये, मंत्र्यांच्या केबिनमध्ये असतात, पहिल्यापासून असं नाही। आणि उर्वरितची फुले, शाहू आंबेडकर, शिवरायांची जाती पाकळ्यावर असते। मग हे जर आपल्याला गॅप दूर करायचं असेल तर तुम्हालाही कॉर्पोरेट बनावं लागेल, तुम्हालाही शेती व्हावं लागेल। हे कारण काय माहितीये का, तुमच्या खिशामध्ये अर्थ असेल तर जन्माला अर्थ आहे। नुसत्या खिशाकडून इतिहासामध्ये घडवून आपल्याला भविष्य घडवता येणार नाही। ते जर भविष्य घडवायचं असेल तर मी ते वाक्य टाकतो, लोक त्याच्यावर टीका करतात, पण मला जाणीव करून द्यायला आवडतं की जे प्रगत समाज आहे ते पुढच्या 5-25 वर्षाचा विचार करतात, ज्याची जगण्याची पुढची लढाई आहे तो दररोजचा विचार करतो, आणि जो फक्त इतिहासातच रमला होतो तो मागच्या 350 वर्षाचा विचार करतो। मागच्या 350 वर्षाचा जे इतिहासाचा संचित आहे त्याचं वारशामध्ये रूपांतर करून तो वसा घेऊन तुम्ही शिक्षण क्षेत्रापासून तर अवघ्या जीवनाच्या विविध क्षेत्रामध्ये आम्ही काय कमावलं आणि आम्ही काय गमावलं याचं मूल्यमापन करून मराठा समाजाने आत्मचिंतनाची भूमिका करून प्रगतीची दालनं शोधून त्या दालनांकडे जाणारी पिढी घडवलं। जे बहुजन समाजाच्या जाती आज एकमेकांच्या अंगावर जात आहेत हे
पैशामध्ये आहे, त्याच्यामध्ये 32% वाटा आर्थिकदृष्ट्या मराठा समाजाचा पाठवा पाहिजे. मग यांनी सांगितलं ते बरोबर आहे. म्हणजे तुम्ही तुमचा किती बॅकलॉग आता आर्थिक संपत्तीत आहे, व्यवस्थेमध्ये आहे, सहकारामध्ये आहे, उद्योजकतेमध्ये, रोजगार निर्मितीमध्ये, याचं मूल्यमापन, याचं चिंतन मराठ्यांनी करण्याचीच गरज आहे आणि त्याच्यासाठी प्रतिनिधी आवश्यक. आणि म्हणून आपण गर्दी करतो, सगळ्या गोष्टी करतो, परंतु शेवट मूल्यमापन एका गोष्टीच असतं की देशामध्ये संशोधनाला, प्रगतीला, गतीला शिक्षणाने संधी दिलेली आहे. कायद्याचं अधिष्ठान असल्यानंतर त्या कायद्याची विधी साक्षरता वापर करून मराठ्यांनी प्रगतीची दालना घेतली पाहिजे. मगाशी आपल्या प्रभू साहेबांनी सांगितलं की तंत्रज्ञानाशी माणसाने स्नेह नाही केला तर जगाच्या पाठीवर आम्ही कमी पडणार आहोत. म्हणून प्रगतीची जी दालना आहे ती कोणत्या समाजाला शिव्या देऊन आपण उभे होणार नाही. ते आपल्याला आत्मसात करायला पाहिजे आणि त्याच्यासाठी समाजातले जे ज्येष्ठ लोक आहेत, जे विविध क्षेत्रातले, त्या लोकांनी याच्यामध्ये भाग घेतला पाहिजे, समाजामध्ये संवाद साधला पाहिजे. नाहीतर वावकळी सरकार समाज कुठल्या तरी झाडाला जाऊन धडकणार आणि त्याच्यात एक अराजक निर्माण होतं. हे जर अराजक ठोकवायचं असेल या सगळ्या पूर्ण ताकदीला आपल्याला एक शेप द्यावा लागेल आणि तो शेप देण्यासाठी समाजातल्या सगळ्या क्षेत्रातल्या लोकांनी आता खाली उतरलं पाहिजे. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की आज नाशिकमधल्या सगळ्या लोकांनी मला सांगितलं, नाशिकमध्ये मुंबईचं भांडवल येते आणि तुमच्या जमिनीकडे लूट केलं जातं. अक्षरशः फार डोंगर दऱ्यावरचा निसर्ग सौंदर्य अशी ठराव मांडला की तुमच्या जमिनीचं शहरालगतचं मूल्य, तुमच्या जमिनीचं निसर्गाचं लगत असलेलं मूल्य, त्याचं पर्यावरणीय मूल्य आहे. या मूल्याचं मापन करून तुमच्या जमिनीची व्हॅल्यू करून त्याच्यामध्ये भांडवल आणून त्याच्यासाठी प्रगतीची संधी साधली पाहिजे. म्हणून विलासराव शिंदे आपण बोलू म्हणजे समाजामध्ये सगळ्या ह्याच्यामध्ये एकट्या नाशिक जिल्ह्यामध्ये कुणबी प्रमाणपत्राचा अनेक दिवसाचा वाद होता. मी आज तुम्हाला जाहीरपणे आकडा सांगतो, 1,32,532 कुणबी प्रमाणपत्राच्या व्हॅलिडिटी गेल्या 20 वर्षाच्या नाशिक जिल्ह्यामध्ये झाल्यात आणि राज्यामध्ये 7,40,000. हे कुणबी प्रमाणपत्र राज्यात सगळीकडे मिळतात, कोकण सोडून. मराठवाड्यात 1,000 मिळत होती. तिथं झालेल्या आंदोलनामध्ये जवळपास 56,000 नोंदी सापडल्या. 1,56,000 लोकांना त्या नोंदी मिळाल्या, त्या 70 वर्षामध्ये कधी शोधल्या गेल्या नव्हत्या, त्या शोधल्या. पण आता प्रश्न असा आहे की सगळेचे सगळे मराठी आपल्याला कुणबीकरण करून त्याच्यात बसवायचे आणि मग उरलेलं जे काही ईडब्ल्यूएस एसीबीसीचं आरक्षण आहे त्याचं नेमकं आपण काय करायचं. त्यामुळे समाजामध्ये याविषयीची जी संदिग्धता आहे ती संदिग्धता समाजाच्या व्यासपीठावर ह्या क्षेत्रातल्या नामवंतांशी चर्चा करून त्याच्यातला मार्ग काढण्याचं आव्हान या ठिकाणी